तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की आजची व्हिडिओ काय आहे। तर मित्रांनो, कसं आहे ना, आपल्याकडे ज्या कोंबड्या होत्या त्यांनी आता अंडी घातलेली आहेत 2 कोंबड्यांनी। तर एकीला आता मांडायचं आहे म्हणजे काय, तर रवणावरती बसवायचं आहे। तर आज मी तिला रवणावरती बसवणार। तिने अंडी घातलीत, तर रवणावरती कसं बसवतात हे तुम्हाला आजच्या व्हिडिओतून मी दाखवणार। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, कसं आहे ना, मी गावी राहतो, त्याच्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टी, त्यातून मिळणारा जो आनंद आहे ना, हे फक्त आपल्या गावातच, कोकणातच मिळतं। त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवणार आहे की कोंबडी कशी मांडतात ते। तर मित्रांनो, आपली कोंबडी आहे ना, अंडी घातली आहेत। तर आज त्यातली थोडी म्हणजे 8 ते 9 अंडी मी मांडणार आहे तिला। तर या व्हिडिओमधून तुम्हाला दाखवतो, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। बघा मित्रांनो, आता आहे ना, कोंबडी इथे अंडी घालायला बसले। तर हे बघा, इथे पाठीमागे बघताय तुम्ही, ते बघा, हे बघा, इथे कोंबडी आपली अंडी इथंच घातली होती आणि इथं आता बसले। इथे बघा, पकडायला चावायला येते ती। तर आता तिला मी मांडणार आहे। तर बघूयात आता अंडी तिच्या खाली किती आहे। हे बघा, एक पण अंडा नाही आता इथं, पण तिला आता मी मांडणार आहे मित्रांनो। तर अशी कशी मांडतात ते दाखवतो। तर सुरुवात करूयात। इथे तिच्यासाठी आहे ना, बसायला मी एक भांडा तयार केलाय, असा एक छोटासा बॉक्स तयार केलाय। ते बॉक्स इथे ठेवलंय, ते दाखवतो तुम्हाला। तर मित्रांनो, बघा, हा एक बॉक्स मी असा तयार केलाय तिला बसायला। हे बघा, ह्याच्यामध्ये तिला बसवायचं आहे। तर आता कसं काय ते दाखवतो। हा बॉक्स तर आपला इथे तयार आहे। इथं याच्यात मी माती घेणार आहे, माती मित्रांनो, मातीमध्ये मांडणार आहे। इथे माती आहे, ही सुक्की माती आहे, कारण पावसाळी ओली माती असतं, तर ही सुक्की माती आहे। ही मी जमवून ठेवली होती पाऊस पडायच्या आधीच, मे महिन्यामध्ये, कारण सुक्की माती मला लागते, काही ना काहीतरी काम असतं, त्याच्यामुळे मी ठेवतो जमवून। कारण आपल्याला झाड वगैरे भरायचे असतात, कलम करायचे असतात, त्याच्यासाठी सुद्धा माती लागते। तर ही माती मी इथे जमवून ठेवली, ती अर्धी वापरली, ही अर्धी राहिली। तर मित्रांनो, हे बघा, या बॉक्समध्ये आहे ना, माती घेतले, या मातीमध्ये अंडी मांडणार आहे। माती का टाकले याचं कारण माहिती आहे मित्रांनो, जर असेच ठेवले ना, अंडी जर अशीच मांडली तर ती सरतात, इकडे तिकडे होतात, म्हणजे इकडे या कोपऱ्यात, तर ती सर्व अंडी तिच्या पोटाखाली बसत नाही। आणि जर आता मी मातीमध्ये ठेवले तर अंडी हलणार नाही, म्हणजे ते असे मध्येच असे बसतील, म्हणजे व्यवस्थित तिच्या पोटाखाली राहतील आणि सर्व अंड्यांना उब मिळेल। त्याच्यामुळे अंडा इकडे साईडला नाही जाणार, म्हणून ही माती घेतली। आता ह्या मातीमध्ये मी आहे ना, हळद टाकणार आहे। हळद, हे बघा, हे हळद आहे। तर या मातीमध्ये अशी मिक्स करणार आहे। तर ही हळद मिक्स करून घेतो मित्रांनो। हे हळद मिक्स करायचं कारण काय माहिती आहे? मित्रांनो, आहे ना, हळद मिक्स करून झाली। हळद ह्यासाठी की याच्यामध्ये सुवीर होणार नाही। सुवीर म्हणजे काय, ते छोटे छोटे असे मुंग्यांसारखे येतात, ते जर झाले ना, तर पिल्लं आपली मरतात, कारण ते पिल्ल्याचं रक्त पितात। आणि आपल्या सुद्धा जर अंगावर चढली ना, तर येडा बनवतात, पूर्ण अशी लय बेकार अवस्था होते, चावतात वगैरे ते लय, आणि छोटे असतात, त्याच्यामध्ये नीट दिसत नाही। तर आता ही आपली तयार झालं इथे। तर याच्यामध्ये आपण अंडी मांडूयात। अंडी आहेत घरात, बघूयात किती काय अंडी घातलेत। बघा, इथं अंडी आहेत तिची, ह्याच्यामध्ये हे 2 अंडी हे आहेत ना, हे दुसऱ्या कोंबडीचे आहेत, वेगळे आहेत, ते नाही मांडत। अजून एक कोंबडी आपली अंडा घालते। तर हे 3 आणि 3 6 आणि 3 9 10 आहेत। तर ह्याच्यातले मी 9च मांडणार आहे तिला, आणखी एक काढून ठेवतो। तर हे बघा, हे अंडी आहेत आपली। तर मित्रांनो, हा बॉक्स आणि ही आपली अंडी। तर ही अंडी आपण आता ह्याच्यात मांडणार आहोत। तर मित्रांनो, जास्त काही करावं नाही लागत, ही अंडी घ्यायची आणि फक्त अशी ठेवायची
बाकी त्याच्यावरती आपल्याला कोंबडी बसवायची आहे ती व्यवस्थित, नंतर तिला जसं पाहिजे तसं ती करून घेते. तर मित्रांनो, ह्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ना, याच्यात भरपूर आनंद मिळतो. तर ह्या गोष्टी आपण फक्त गावीच करू शकतो. तर भारी वाटतं हे करताना, कारण याच्यानंतर जी कोंबडी आहे ना, आज जर बसवली की 21 दिवसानंतर ती पिल्ल्या काढणार आहे. हे बघा, आपली अंडी मांडून झाली. आज या इथे कोंबडीला बसवणार आणि ती बरोबर 21 दिवसाने पिल्ला काढेल. त्याच्यानंतर सुद्धा आपण व्हिडिओ बनवू. याच व्हिडिओमध्ये ती व्हिडिओ सुद्धा असेल पिल्ला काढल्यानंतर. आज आपण फक्त तिला इथे मांडून ठेवणार आहोत, म्हणजे याच्यावरती बसवणार आहोत. ती 21 दिवस याच्यावरती बसेल. त्याच्यानंतर 21 दिवसानंतर त्याच्यामध्ये पिल्लं निघतील. तर आता आपण कोंबडीला घेऊन येऊयात बसायला इथे. तर बघूयात आता इथं कोंबडीला घेऊन येतो, बघूया बसतंय काय. कोंबडी आपली इकडं बसले. चल, तयार केलाय तुला, रवान तयार केलाय बसायला. पिल्ल्या काढायची आहेत तुला. चल बघा, चावायला बघतो ती. ए चावू नको, अरे चावू नको आहे. बघा कशी चावतंय मित्रांनो. एक चावरी कोंबडी आहे, पिल्ल्या झाल्यावर आणखी जास्त चावेल. अरे अरे चावू नका, चल बसायला. बघा मित्रांनो, हिला आता बसवणार आहे रावणावर. हे बघ तुझी अंडी, बघ तुझी अंडी, बघ इथं बस त्याच्यावर. हे बघा, अंडी बघितला आणि लगेच बसली. आता बघा तिच्या पोटाखाली कशी अंडी घेईल बघा ती. आता व्यवस्थित ती बसून गेली ते, आणि अंडी वगैरे व्यवस्थित लावल ती, तिला जशी पाहिजे तशी. तर बघा कशी रावणावरती बसली आपली कोंबडी. काही वेळेला आहे ना बसत नाही, लगेच पळतात, कारण ही लगेच बसली. तर मित्रांनो, आपली कोंबडी आहे ना रावणावरती बसली बरोबर. मस्ती नाही जास्त केले. आता आपण पुन्हा जेव्हा ती पिल्लं काढेल ना, तेव्हा याची व्हिडिओ बनवू. पुन्हा याची व्हिडिओमध्ये व्हिडिओ ॲड करू, आणि टोटली म्हणजे आजपासून 21 दिवसानंतर जेव्हा तिची पिल्लं निघतील तेव्हा आपण व्हिडिओ बनवू आणि तुमच्यापर्यंत ती पोहोचवतो मी. आणि मित्रांनो, ही आहे ना, ही तर आता इथे बसले. दुसरी ह्याच्या आधी एक आतमध्ये बसवले आहे बघा. हे इथे एक ठेवली आहे, ती चारायला गेली बहुतेक आता बाहेर. तिला सुद्धा इथे 9 अंडी मांडलेत. ती बाहेर गेली, आता येईल थोड्या वेळात चरून. आणि इथे आणि मित्रांनो, अजून एक दुसरी गोष्ट तुम्हाला, आमची जी कोंबडी आहेत ना त्यांना एक बोलवण्याची सोपी पद्धत दाखवतो. आता बघा इथे ही थोडीशी 1 2 3 4 5 आहे. इकडे 5 जण इथं आहेत, आता बाकीचे नाहीत. त्यांना बोलवतो आता, कसे येतील बघा. जर काही शिट्टी मारली ना की आमचे कोंबडे सगळे जमा होतात. आता बघा इथे नाही आहेत ना कोंबडे, हे थोडेसे आहेत, 3 4 5 आहेत. ते व्हाईटवाला आपले नाही, हे ब्लॅकवालेच आपले आहेत. तर आता बाकीचे बघा शिट्टी मारली की लगेच येतील. हे बघा, हे बघा, हे बघा, तिकडून एक धावत आली. हे बघा, हे बघा. तर मित्रांनो, नाही ना सवय लागली की शिट्टी मारली की लगेच धावत जवळ येतात. हे बघा, आता सगळे इथे जमा होतील. ते बघा तिकडून धावत येत आहेत. बघा, हा कोंबडा आहे, इकडे एक कोंबडा आहे. ही उठून आहे ना परत तिथंच बसायला गेली. हे बघा, इथंच गेली बसायला, जिथे होती ना बसलेली तिथंच जाऊन बसली. परत तिला घेतो आणि ठेवतो घरामध्ये, म्हणजे ती बरोबर बसेल. तर मित्रांनो बघा, ही अशी आमच्या कोंबड्यांची सवय आहे की शिट्टी मारली की लगेच जवळ येतात. ए बाहेर. हे बघा, हे बघा कसं बघतंय. रवण मांडलेलं बघा कसं बघतंय. बावरा झालाय तो. तुम्ही काय याच्यावर बसणार आहो काय? चल बाहेर, चल चल बाहेर. वाटलं मी खायला देतोय, पण खायला सकाळी दिला, आता संध्याकाळी देईन. आता ते दिवसभर बाहेर खातात. एक कोंबडी अजून आली नाही छोट्या पिल्यांची, बहुतेक ती कुठेतरी लांब गेली असेल. आता बघा कसे मागणं परत येते. आता मी आहे ना पुढे चाललोय, आणि हे बघा माझ्या सोबतच. आता जरी मी बाहेर गेलो ना, आपली एक गाडीची शेड आहे तिकडे गेलो ना,
तरी ते आपल्या सोबतच आहे बघा. हे बघा, तरी अशी सवय लागली आपल्या कोंबड्यांना. तर मित्रांनो, आपण जी कोंबडी रावणावरती बसवली होती, मांडली होती, तर फायनली तिने आज पिल्लं काढलीत बहुतेक. कारण रात्री पिल्लांचा आवाज येत होता, असं चिव 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 थोडा थोडा आवाज येत होता. तर फायनली तिने पिल्लं काढलीत बहुतेक. तर आता आपण बघूयात की नाही किती पिल्लं काढलीत. कारण कोंबडी मांडल्यानंतर 21 दिवसानंतर मित्रांनो आहे ना पिल्लं काढतात. म्हणजे 21 दिवसानंतर पिल्लं निघतात अंड्यातून. तर आज आपल्याकडं बघणार आहोत आपण. तिला 9 अंडी मांडली होती, 9 की 10 अंडी काहीतरी होती. तर आता बघूयात आपण किती पिल्लं त्याच्यातून तिने काढलेली आहेत. तर चला मग आपण, कोंबडी आपली आतमध्ये ठेवलेली आहे, तुम्हाला सुद्धा माहिती आहे कोंबडी आपली आतमध्ये आहे. आणि त्याच्यानंतर आणखी आपल्या कोंबड्या, आणखी रावणावरती 2 कोंबड्या बसल्यात. म्हणजे ती आपण जिची व्हिडिओ बनवली त्याच्या आधी एक बसली होती, तिने पिल्लं काढली. त्याच्यानंतर आपण जिची व्हिडिओ बनवली ती, आणि त्याच्यानंतर आणखी 2, अशा 4 टोटल कोंबड्या आपल्या रावणावरती बसवलेल्या होत्या, मांडलेल्या होत्या. तर आता बाकीच्यानी तर अंडी नाही काढली, पिल्लं नाही काढली. तर इथं एक आधीची होती ना पहिली मांडलेली, तिने पिल्लं काढली, ते तुम्हाला दाखवतं. त्याच्यानंतर आपली जी कोंबडी आतमध्ये आहे, जिची आपण व्हिडिओ बनवायला सुरुवात केली होती, तर ती आपण बघणार आहोत. तर त्याच्या आधी तुम्हाला मी छोटी छोटी पिल्लं दाखवतो, जिच्या आधी मांडली होती ना 4 दिवस आधी, तिने पिल्लं जी काढलीत तिची पिल्लं दाखवतो. तर मित्रांनो हे बघा, ही जी आधी कोंबडी मांडली होती ना, बसली होती रावणावरती, तिची ही पिल्ले आहेत. हिची 3, 6, 7 पिल्लं आहेत. हिला 9 मांडली होती. त्याच्यातला एक अंडा आधीच फुटला होता, 8 राहिलेली, पण एक त्याच्यातला खराब निघाला. त्याच्यामुळे ही 7 पिल्लं हिने काढलेत. आणि आपल्याकडचा ब्रँड तुम्हाला माहिती आहे, काल्या कोंबड्या असतात. ते बघा, ह्याच्या आधीच्या सुद्धा तुम्ही बघताय बघा, हे पण काले आहे. ते बघा, इकडे सुद्धा आहे, इकडे पण काला आहे, हे पण काले, आणि ह्याच्यात पण काले. हा एक दुसरा आहे, व्हाईट सफेद झाला एक. तर आता आपण आतमध्ये जाऊन बघूयात आपला कोंबडा. त्या आतमध्ये बघा, इथं आपण ठेवलेली बघा, तिने पिल्लं काढलीत. ही एक अंड्यावरून उठून गेली बाहेर, चरायला गेली ती खाणं खायला. तरी बघा, ही कोंबडी आहे, हिची आपण व्हिडिओ बनवलेली. आणि अजून एक आहे, याच्या पाठीमागे दाखवतो. हे बघा, इकडे आहे, ही सुद्धा काली कोंबडी आहे. इथं जी आता बसली होती, इथं बसलेली, ती पण कालीच, ती पण आता बाहेर गेली चालायला. आणि हिची आपण मित्रांनो अंडी जेव्हा हिला आपण मांडली, हिच्या रावणावरती हिला बसवली, तेव्हा हिची आपण व्हिडिओ केलेली आहे ना. हिने आता पिल्लं काढली आहेत, पण हिला हात लावणे काय आपल्याला शक्य नाही आता, कारण ते डेंजर कोंबडी आहे. मला दाखवतोय बघा, आता बघतो बघा, हा माझा हात आहे, तर ती चावायला बघणार. हे बघा, ही चावरी कोंबडी आहे, चावरी, हे लगेच चावायला. पण आपण पिल्लं बघूया, ते बघा छोटी छोटी पिल्लं दिसत आहेत, काली आहेत ती पण. आपण बघूयात, हिला 9 अंडी होती, 9, त्याच्यात हिने किती पिल्लं काढलेत काय बघूया. 9मध्ये 4 अंडी आहेत, म्हणजे 5 पिल्लं हिने काढलेत. हे बघताय तुम्ही, हे बघा, छोटी छोटी 5 पिल्लं आणि 4 अंडी अजून पडायची बाकी आहेत. तर ती उद्यापर्यंत बहुतेक पडेल, उद्या किंवा परवा, कारण मागची पण अंडी असतात ना. तर फायनली आपल्या कोंबडीने पिल्लं काढलेली आहेत. आता ही छोटी छोटी पिल्लं मोठं करण्यात मित्रांनो जो काही आनंद असतो ना, तर लय भारी असतो. आणि मित्रांनो ह्यांच्यासाठी ना आपल्याला आता पिंजरा बनवायचा आहे बघा, पिल्ल्यांना ठेवण्यासाठी. कारण अजून 2 कोंबड्या आहेत, आधीच्या आपल्या कोंबड्या, आणि आपण कशा ठेवत होतो आधी ते तुम्ही बघितलात, पिशवीत वगैरे. तर आता फायनली त्यांच्यासाठी मी हा एक पिंजरा बनवतो. ह्याची सुद्धा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवरती येईल, तर व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघा. तर मित्रांनो हे बघताय तुम्ही, इथं कोंबडी आहे ती, हिची पिल्लं इथं खात आहेत, आणि ही आपली आधीची कोंबडी. तर मित्रांनो फायनली आपल्या कोंबडीने पिल्लं काढलेली आहेत, 5 पिल्लं काढली आहेत. त्याच्या आधीची होती ती दुसरी, आपण सगळ्या कोंबड्या आज फायनली बघितलेल्या आहेत. तर अशा आपल्या कोंबड्या होत्या, त्या सर्व अजून 2 मांडलेल्या आहेत. आणि या दोघींनी पिल्ल्या काढलेत आणि 2 मांडलेले आहेत. तर आता हे छोटी छोटी पिल्लं कशी लवकर मोठी होतील ते बघा. आणि हे सकाळ संध्याकाळ त्यांच्यावर लक्ष ठेवणं, त्यांना खायला पाणी येते, आपल्या अंगावरती खेळायला अशी जवळ येतात, तर एक ते भारी फील होतं. आणि ह्या गोष्टी मित्रांनो फक्त कोकणातच, आपल्या गावातच होऊ शकतात.
तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंटमधून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअरसुद्धा करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, भेटू पुन्हा एकदा अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.